वारे आहेत का असाही प्रश्न पडतोय। अभद्र युती होऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना असं खोपकर यांनी ट्विट केलंय। निवडणुकीपूर्वी एकत्र येणं हा संकुचित विचार असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतायत। अभिषेक, वेगवेगळे मतप्रवाह सध्या दिसतात मनसेमध्येच, कारण अभद्र युती होऊ नये असं खोपकरांचं ट्विट आणि देशपांडेंनी पुन्हा एकदा आज एक ट्विट केलंय। त्यांचं असं म्हणणं आहे की दक्षिणेतल्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीने एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आलं जातं त्याच पद्धतीने निवडणुकीच्या पूर्वी एकत्र येणं हा केवळ संकुचित विचार ठरेल। नक्कीच जर का मनसेच्या गोटामध्ये पाहायचं तर मागील काही वर्षांमध्ये कुठेतरी टाळी देण्याचा प्रयत्न हा शिवसेनेला आपल्याला वारंवार होताना पाहायला मिळालेला होता। मात्र त्याला कुठेतरी प्रतिसाद जो आहे तो शिवसेना प्रमुखांकडून मिळाला नाही आणि त्यामुळे कुठेतरी एकूणच हे सगळे जे नेते आहेत त्यांची आपल्याला नाराजी ही पाहायला मिळते। संदीप देशपांडे यांच्याकडनं आज देखील ट्विट करण्यात आलेलं आहे, काल देखील त्यांच्याकडनं भाष्य करण्यात आलेलं होतं की एकूणच फक्त निवडणुकीपुरतं एकत्र येण्याच्या ऐवजी जे सगळे काही मुद्दे मराठीसाठी आहेत त्यासाठी तरी किमान एकत्र यावं अशा प्रकारे देखील ट्विट ते करताना पाहायला मिळत आहेत। सोबतच दुसरीकडे अमय खोपकर यांच्याकडनं देखील ट्विट करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणत आहेत की ही अभद्री युती जी आहे ती व्हायला नको। त्यामुळे एकूण कुठेतरी जे 2017 साली महापालिकेच्या दरम्यान झालेलं होतं, 2014 साली देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, एकूणच प्रतिसाद देण्यात येतो मात्र त्या प्रतिसादाला उत्तर देण्यात येत नाही। यंदा जर का पाहायचं तर कुठेतरी प्रतिसाद जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडनं देखील आपल्याला देण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर कुठेतरी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढताना पाहायला मिळत आहे। एकूण या दोघांची युती होण्याची देखील शक्यता असल्याचं देखील वारंवार बोलून दाखवलं जात आहे। मागच्या निवडणुकीच्या वेळी देखील काही जागांसंदर्भात बोलणी ही सुरू होती, मात्र ऐन निवडणुकीच्या एकूणच ज्या सगळ्या प्रक्रिया होती ती पूर्ण होऊ शकली नाही। यंदा या संदर्भातली पावलं जी आहेत ती सध्याला उचलताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच महापालिकेच्या अगोदर अशा प्रकारची युती जर का झाली तर कुठेतरी तो सेटबॅक हा उद्धव ठाकरे गटाला देखील आपल्याला बसताना पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळे हे सगळं काही डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारची राजकीय चर्चा देखील आपल्याला मनसेच्या गोटामध्ये होताना पाहायला मिळते। अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी। मुंबई आणि मराठी माणसासाठी एकत्र येण्यासाठी सकारात्मक असून राज ठाकरेंनी केवळ उद्धव ठाकरेंच्या अटी पूर्ण कराव्यात असं संजय राऊत म्हणतात आणि यावरती संदीप देशपांडे यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केलाय आणि पलटवार केलाय। आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे हे शेवटी एक आहोत। जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे, तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला। बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ, राज ठाकरे माझे मित्र आहेत। आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचं हा आमचा विषय आहे आणि आमच्याकडे जे येणार ते सगळे महाराष्ट्रद्रोही आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत। ज्या काँग्रेसनी 2008 मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर 100 केसेस टाकल्या, ते महाराष्ट्रप्रेमी कसे आणि त्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कसे, हा आमचा प्रश्न आहे। मी आता अटी बघा, त्या अटी नाही आहेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये। हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये। ही अट नाही आहे, ही लोकभावना आहे ती त्यांनी व्यक्त केली। अटी शर्ती ज्या ठेवण्यात आल्या, अटी शर्ती ठेवून मग युती आम्ही करायला तयार आहोत। मी त्या अटी शर्तींचंच उत्तर दिलंय की या अटी शर्ती घालायचा नैतिक अधिकार तरी त्यांना आहे का? ज्या लोकांनी एवढ्या लोकांना फसवलेलं आहे त्यांना कुठली अटी शर्ती टाकायचा नैतिक अधिकार आहे का, हा महत्वाचा विषय। पुढची बातमी बघूयात। पाण्याशिवाय खरं तर मानवी जीवन हे अपूर्ण आहे, त्यामुळेच पाण्याला जीवन असं सुद्धा आपण